बघा, या ठिकाणी आजच्या लेक्चर मध्ये आपण जो काही कार्बन कंपाऊंड नावाचा चॅप्टर आहे, या कार्बन कंपाऊंड नावाच्या चॅप्टरचे एक्झरसाइजचे क्वेश्चन आजच्या लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत। जवळपास 4 क्वेश्चन आजच्या लेक्चर मध्ये या ठिकाणी आपण कंप्लीट करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू। तर पहिला क्वेश्चन आहे या ठिकाणी मॅच द पेयर्स। मॅच द पेयर्स, दॅट इज द फर्स्ट क्वेश्चन। मॅच द पेयर्स पहिला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1, मॅच द पेयर्स। मॅच द पेयर्स या ठिकाणी या मॅच द पेयर्स हा जो काही फर्स्ट क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचं मी डायरेक्ट तुम्हाला आन्सर सांगतो। याच्यामध्ये ग्रुप ए ग्रुप बी आहे आणि पेयर मॅच करायचे आहेत। तर याच्यासाठी या ठिकाणी आय विल ड्रॉ वन टेबल। या ठिकाणी इथे एक टेबल ड्रॉ करतो मी। या ठिकाणी असा टेबल ड्रॉ केला। या टेबल मध्ये या ठिकाणी या टेबल मध्ये मॅच द पेयर्स या ठिकाणी 1 2 3 and 4 मॅच द पेयर। या ठिकाणी पेयर्स मॅच करायचे आहेत आणि इकडं याच्यामध्ये या ठिकाणी ग्रुप ए आहे। ग्रुप ए आणि या ठिकाणी आहे ग्रुप बी। ग्रुप ए आहे आणि ग्रुप बी आहे। ग्रुप ए चं जे काही आहे ते मी ॲज इट इज लिहून टाकतो। ग्रुप ए मध्ये ऑप्शन नंबर ए जे आहे, ग्रुप ए मध्ये ऑप्शन नंबर ए जे आहे, या ठिकाणी ऑप्शन नंबर ए C2H6 C2H6। ऑप्शन नंबर बी जे आहे, या ठिकाणी C2H2 C2H2 C2H2। ऑप्शन नंबर सी जे आहे, या ठिकाणी CH4O 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 आणि ऑप्शन नंबर डी जे आहे, या ठिकाणी C3H6 C3H6 असा ऑप्शन नंबर डी आहे। दॅट इज द ग्रुप ए। ऑप्शन नंबर ए C2H6 हा अल्केन आहे, इथेन आहे, हा इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे। त्याच्यानंतर ऑप्शन नंबर बी आपलं C2H2 हा इथाईनचा फॉर्म्युला आहे, ट्रिपल बॉन्ड येणार आहे। आणि या ठिकाणी CH4O मॉलिक्युलर फॉर्म्युला अल्कोहोलचा आहे आणि C3H6 कार्बनच्या दुपटीपेक्षा 2 जास्त हायड्रोजन। अल्किनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला या ठिकाणी जे आहे इथं याच्यामध्ये या ठिकाणी दिलेला आहे। तर चला याच्यामध्ये या ठिकाणी पेयर मॅच करू द्या। या ठिकाणी याच्यामध्ये बघा, C2H6 हा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे। C2H6 कार्बनच्या दुपटीपेक्षा 2 जास्त हायड्रोजन अल्केन चा हा जनरल फॉर्म्युला आहे। C2H6 CnH2 Cn+2
कार्बनच्या दुपटीपेक्षा 2 न जास्त हायड्रोजन अल्केन मध्ये असतात. या ठिकाणी कार्बन कार्बन आणि पहिल्या कार्बनला अटॅच केले, या ठिकाणी 3 हायड्रोजन आणि दुसऱ्या कार्बनलाही अटॅच केले, या ठिकाणी 3 हायड्रोजन. पहिल्या कार्बनलाही अटॅच केले 3 हायड्रोजन आणि दुसऱ्या कार्बनलाही अटॅच केले, या ठिकाणी 3 हायड्रोजन, या ठिकाणी C2H6 आणि सगळे सिंगल बॉन्ड आहेत. आणि जर हायड्रोकार्बन मध्ये कार्बन जवळ जर 4ला 4 सिंगल बॉन्ड असतील, हायड्रोकार्बन मध्ये जर कार्बन जवळ 4ला 4 सिंगल बॉन्ड असतील तर त्याला आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं म्हणत असतो. आणि C2H6 हा अल्केन आहे आणि अल्केन हा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असते. याची पेयर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 सोबत मॅच केल्या जाईल. या ठिकाणी सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, या ठिकाणी सॅच्युरेटेड या ठिकाणी हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. त्याच्यानंतर C2H2, जितके कार्बन तितकेच हायड्रोजन, या ठिकाणी C2H2 या ठिकाणी C2H2 म्हणजे कार्बन कार्बन या ठिकाणी, आणि या कार्बनला एक हायड्रोजन अटॅच केला आणि या कार्बनला एक हायड्रोजन अटॅच केला. या कार्बन जवळ 2 बॉन्ड झाले आणि या कार्बन जवळ 2 बॉन्ड झाले. कार्बन जवळ 4 बॉन्ड पाहिजे. 4 करण्यासाठी 2 कमी पडायले, 2 इथं डबल बॉन्ड या ठिकाणी करतो, ट्रिपल बॉन्ड आला. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. या कार्बन जवळ हायड्रोजनचा 1 बॉन्ड आणि कार्बनचे 3 बॉन्ड असे 4 बॉन्ड झाले. आणि याच्याजवळ सुद्धा कार्बनचे 3 बॉन्ड आणि हायड्रोजनचा 1 बॉन्ड, 4 बॉन्ड झाले. इथं कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, हा अल्काईन आहे. आणि या ठिकाणी याची जी पेयर मॅच करायची आहे तर या ठिकाणी C2H4, या ठिकाणी ही पेयर मॅच होते ट्रिपल बॉन्ड. 4 नंबरचा ऑप्शन ट्रिपल बॉन्ड. या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड. ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड. ऑप्शन नंबर 4 ट्रिपल बॉन्ड. CH4O अल्कोहोलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. हा अल्कोहोलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असते CnH2n+2O. अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला. नीटनं याच्यावर एकदा क्वेश्चन बी विचारलेला आहे की अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला काय, तर CnH2n+2O. म्हणजे या ठिकाणी जितके, आणि इथं आहे याच्यामध्ये दिलेलं CH4O बघा, कार्बनच्या दुपटीपेक्षा 2 न जास्त हायड्रोजन. 1 ची दुप्पट 2 आणि 2 मध्ये 2 ऍड केला 4 आणि ऑक्सिजन, म्हणजे या ठिकाणी हे असं आहे CH3OH. मिथिल अल्कोहोलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. आणि या ठिकाणी मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ एन अल्कोहोल ऑप्शन नंबर 2, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ एन अल्कोहोल. तर या ठिकाणी जे आहे याच्यामध्ये याचं 2 मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ एन अल्कोहोल, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ एन अल्कोहोल. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ एन अल्कोहोल हा अल्कोहोलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर C3H6 कार्बनच्या दुपटीपेक्षा 2 न जास्त हायड्रोजन अल्किनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. अल्किनचा C3H6. या ठिकाणी C3H6 कार्बन कार्बन आणि या ठिकाणी डबल बॉन्ड कार्बन आणि 6 हायड्रोजन पैकी 3 हायड्रोजन इथं अटॅच केले, कारण कार्बन जवळ 4 बॉन्ड पाहिजे. या कार्बन जवळ एकच बॉन्ड होता, 3 ची गरज होती, 3 हायड्रोजन. या कार्बन जवळ हे 1 बॉन्ड आणि हे 2 बॉन्ड, 3 बॉन्ड आहेत. एका हायड्रोजनची गरज आहे, 1 हायड्रोजन. आणि या कार्बन जवळ 2 बॉन्ड आहेत, याला 2 हायड्रोजनची गरज आहे. तर या ठिकाणी 2 हायड्रोजन अटॅच केले. या ठिकाणी हायड्रोजन किती हे 3, 4, 5, 6 हायड्रोजन. आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड आला तर तो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असते. कार्बन जवळ जर सगळे सिंगल बॉन्ड असतील तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, आणि कार्बन जवळ जर डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर दॅट हायड्रोकार्बन इज कॉल्ड एज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आणि ऑप्शन नंबर 1 अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ही पेयर या ठिकाणी मॅच होईल. या ठिकाणी अनसॅच्युरेटेड
हायड्रोकार्बन. ऑप्शन नंबर 1 आहे ते या ठिकाणी अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी अनसॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं या ठिकाणी जे आहे तर याचं या ठिकाणी जे आहे तर आन्सर या ठिकाणी दिलेला आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. अशा पद्धतीने आपण हा पहिला क्वेश्चन या ठिकाणी कंप्लीट केला. आपण जाऊ सेकंड क्वेश्चन कर. ड्रॉ अँड इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल विदाउट शोविंग द सर्कल. म्हणजे सर्कल शो न करता खालील मॉलिक्यूलचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. आणि मॉलिक्यूल्स आहेत. ड्रॉ द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द या ठिकाणी फॉलोइंग मॉलिक्यूल्स. ड्रॉ द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द फॉलोइंग या ठिकाणी मॉलिक्यूल्स. खाली काही मॉलिक्यूल्स दिलेले आहेत. हे या मॉलिक्यूल्स मध्ये मिथेन आहे, इथिन आहे, मिथॅनॉल आहे, या ठिकाणी वॉटर आहे. यांचे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढायचं आहे. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर तर तसं लेविजनं दिलेलं आहे. आणि या ठिकाणी इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करते वेळेस कोणत्याही एलिमेंटच्या आउटर मोस्ट सेलच्या इलेक्ट्रॉनचा म्हणजेच व्हॅलेन्सी सेल मधल्या इलेक्ट्रॉनचाच या ठिकाणी विचार केला जात असते इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करते वेळेस. तर या ठिकाणी सर्वात पहिले फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी ऑप्शन नंबर ए मध्ये जे दिलेलं आहे मिथेन दिलेला आहे. आणि या ठिकाणी मिथेनचं आपण या ठिकाणी इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढणार आहोत. तर मिथेनचं स्ट्रक्चर कसं असते या ठिकाणी मिथेनचं स्ट्रक्चर कसं असते तर मिथेन मध्ये कार्बन असते सेंटरला आणि याला 4 या ठिकाणी जे आहे तर हायड्रोजन अटॅच केलेले असते. आणि या ठिकाणी जे आहे इथं प्रत्येक बॉन्ड हा 2 इलेक्ट्रॉन पासून बनलेला असते. या बॉन्ड मध्ये एक इलेक्ट्रॉन हा कार्बनचा असते, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा असते. इथं सुद्धा एक इलेक्ट्रॉन कार्बनचा, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा. या ठिकाणी सुद्धा एक इलेक्ट्रॉन कार्बनचा या बॉन्ड मध्ये आणि एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा. इथं सुद्धा एक इलेक्ट्रॉन कार्बनचा आणि एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा. 2 + 2 4 2 6 आणि 2 8 कार्बनचं या ठिकाणी ऑक्टेट कंप्लीट होते आणि हायड्रोजनचं या ठिकाणी डुप्लेट कंप्लीट होते. तर या ठिकाणी आपण सर्वात पहिले मिथेनचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करते वेळेस या ठिकाणी आपण लिहिणार कार्बन आणि कार्बनला अटॅच आहेत या ठिकाणी 4 हायड्रोजन. कार्बनला अटॅच जे आहेत तर या ठिकाणी 4 हायड्रोजन हे कार्बनला या ठिकाणी अटॅच असणार आहेत. या ठिकाणी 4 हायड्रोजन ड्रॉ केले आणि या ठिकाणी प्रत्येकाच्या आउटर मोस्ट सेल मध्ये कार्बनच्या आउटर मोस्ट सेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन असते आणि हायड्रोजनच्या आउटर मोस्ट सेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन. हे असे 2 इलेक्ट्रॉन या दोघाचे, 2 इलेक्ट्रॉन या ठिकाणी, 2 इलेक्ट्रॉन या ठिकाणी आणि 2 इलेक्ट्रॉन या ठिकाणी. दिस इज द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द मिथेन. हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे. कोणाचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे तर दॅट इज द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ मिथेन. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ मिथेन, ऑफ मिथेन, ऑफ मिथेन. या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे. कोणाचं तर या ठिकाणी मिथेनचं. तर या ठिकाणी हे मिथेनचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे. दॅट इज द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ मिथेन. या ठिकाणी हे मिथेनचं या ठिकाणी इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी मिथेनचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरच्या नंतर याला थोडं साईडला शिफ्ट करतो. या ठिकाणी मिथेनच्या इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरच्या नंतर इथिनचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर या ठिकाणी आपण ड्रॉ करू. ऑप्शन नंबर बी आहे. ऑप्शन नंबर बी आहे आणि ऑप्शन नंबर बी आहे इथिन. ETHENE इथिन. आता इथिन म्हणजे काय आहे तर या ठिकाणी इथिन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड
कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि या ठिकाणी जे आहे कारण इथिन आणि याला 2 हायड्रोजन अटॅच केले, याला 2 हायड्रोजन अटॅच केले आणि याला सुद्धा या ठिकाणी जे आहे 2 हायड्रोजन अटॅच केले. दॅट इज द इथिन. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. कोणाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे? तर हा इथिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. दॅट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ इथिन. आणि या ठिकाणी इथं हे बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन पासून बनलेला आहे आणि हा बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन पासून बनलेला आहे. टोटल 2 कार्बनच्या मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत 2 बॉन्ड असल्यामुळं. आणि या बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन, एक कार्बनचा एक हायड्रोजनचा. या बॉन्ड मध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन, एक कार्बनचा एक हायड्रोजनचा. या बॉन्ड मध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन, एक कार्बनचा एक हायड्रोजनचा. या बॉन्ड मध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन, एक कार्बनचा एक हायड्रोजनचा. इथिनचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढते वेळेस असे आपण 2 कार्बन काढणार, 2 हायड्रोजन काढणार. दोघांच्या मध्ये 4 इलेक्ट्रॉन येतील कारण बॉन्ड आहेत 2 आणि इथं 2 इलेक्ट्रॉन, इकडं 2, या ठिकाणी 2, या ठिकाणी 2. हे 4 इलेक्ट्रॉन आणि हे 4 इलेक्ट्रॉन 8 इलेक्ट्रॉन. या कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट झालं. या ठिकाणी हे 4 इलेक्ट्रॉन आणि हे 4 इलेक्ट्रॉन 8 इलेक्ट्रॉन. या सुद्धा या ठिकाणी जे आहे कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट झालं. म्हणजे या ठिकाणी कार्बन, या ठिकाणी कार्बन आणि याला अटॅच करायचे 2 हायड्रोजन. या ठिकाणी इकडे अटॅच केला मी एक हायड्रोजन. या ठिकाणी किंवा वर घेतो, वर एक हायड्रोजन घेतला, या ठिकाणी एक हायड्रोजन घेतला, या ठिकाणी एक हायड्रोजन घेतला, या ठिकाणी एक हायड्रोजन घेतला आणि इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर लिहायचं आहे. तर इलेक्ट्रॉन डॉट न रिप्रेझेंट करायचे आहेत. या ठिकाणी मध्ये तर 4 इलेक्ट्रॉन आहेत कारण दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड आहे आणि एका बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, 2 बॉन्ड मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स. या ठिकाणी या बॉन्ड मध्ये कार्बन हायड्रोजन मधल्या 2 इलेक्ट्रॉन, या कार्बन हायड्रोजन मधल्या बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन, या कार्बन हायड्रोजन बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि या कार्बन हायड्रोजन बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन. दॅट इज द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द इथिन. या ठिकाणी हे जे आहे इथिनचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे. दॅट इज द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द इथिन. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ इथिन. या ठिकाणी हे इथिनचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे. दॅट इज द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द इथिन. हे इथिनचं इलेक्ट्रॉन या ठिकाणी डॉट स्ट्रक्चर आहे इथिनचं. आता हे इथिनचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे. दॅट इज द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द इथिन. या ठिकाणी हे इथिनचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे. इथिनच्या नंतर आहे मिथॅनॉल. इथिनच्या नंतर आहे मिथॅनॉल. या ठिकाणी मिथॅनॉल, या ठिकाणी मिथॅनॉल आणि या ठिकाणी मिथॅनॉलचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढायचं आहे. आता मिथॅनॉल असते कसं आताच आपल्याला पेअर मॅच द पेअर्स मध्ये सुद्धा आला होता या ठिकाणी आणि इथं याच्यामध्ये आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. मिथॅनॉल आत्ताच आला होता मॅच द पेअर मध्ये. या ठिकाणी हे मिथॅनॉलचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे आणि हे मिथॅनॉल इथं मी ड्रॉ केला होता. हे मिथॅनॉल, या ठिकाणी मिथॅनॉलचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. मिथॅनॉल कसं असते बघा. या ठिकाणी मिथॅनॉल म्हणजे कार्बन असते आणि या ठिकाणी याला OH अटॅच केलेला असते असा आणि याला 3 हायड्रोजन अटॅच केलेले असते. आता याचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर फाइंड आउट करायचं आहे. एक बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन पासून बनलेला असते. एक बॉन्ड जे आहे तर या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन पासून एक बॉन्ड बनलेला असते. या ठिकाणी हा बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन पासून बनलेला आहे, हायड्रोजनचा एक कार्बनचा. हा बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन पासून बनलेला आहे, कार्बनचा आणि एक हायड्रोजनचा. हा बॉन्ड सुद्धा 2 इलेक्ट्रॉन पासून बनलेला आहे, कार्बनचा आणि एक ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन आणि एक कार्बनचा इलेक्ट्रॉन. हा सुद्धा बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन पासून बनलेला आहे, एक हायड्रोजनचा आणि एक कार्बनचा. हा सुद्धा बॉन्ड या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन पासून बनलेला, एक कार्बनचा इलेक्ट्रॉन आणि एक या ठिकाणी जे आहे तर हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन. या ठिकाणी जे आहे अशा प्रकारचं या ठिकाणी याचं इलेक्ट्रॉन या ठिकाणी डॉट स्ट्रक्चर जे आहे तर या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. कशाचं? तर या ठिकाणी मिथॅनॉलचं. एकदा हे बघून घ्या. मिथॅनॉलचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर या ठिकाणी ड्रॉ करू आपण एक वेळेस. या ठिकाणी हे जे काही आहे हे 2 स्ट्रक्चर या ठिकाणी बघून घ्या. मिथेनचं सुद्धा डॉट स्ट्रक्चर आपण फाइंड आउट केलेलं आहे आणि मिथेन हा
मिथॅनॉल. मिथॅनॉल म्हणजे मिथिलला जर आपण OH अटॅच केला, मिथिलला जर आपण OH अटॅच केला तर त्याच्यापासून त्या ठिकाणी जे तयार होते त्याला आपण मिथॅनॉल असं म्हणतो. त्याच्यामध्ये आपण मिथिलला OH हा फंक्शनल ग्रुप अटॅच करत असतो. पहिल्यामध्ये आपण मिथेनचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर लिहिलेलं आहे पहिल्या प्रॉब्लेम मध्ये. दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये आपण इथिनचं या ठिकाणी जे आहे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर या ठिकाणी इथिनचं लिहिलेलं आहे, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर इथिनचं. आणि तिसऱ्यामध्ये या ठिकाणी मिथॅनॉलचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर या ठिकाणी लिहायचं आहे. मिथॅनॉलचं या ठिकाणी इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आपल्याला लिहायचं आहे. या ठिकाणी बघा, मिथॅनॉलचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर लिहायचं आहे. मिथॅनॉल तुम्हाला आत्ताच मी सांगितलं की मिथॅनॉल म्हणजे या ठिकाणी सेंटरला हे मिथॅनॉल, या ठिकाणी कार्बनच्या नंतर या ठिकाणी ऑक्सिजन आणि ऑक्सिजनच्या नंतर या ठिकाणी हायड्रोजन. आणि या ठिकाणी मिथॅनॉल इथं 3 हायड्रोजन असतात, पण आपल्याला डॉट स्ट्रक्चर लिहायचं आहे. आपल्याला लिहायचं आहे डॉट स्ट्रक्चर. या ठिकाणी बघा डॉट स्ट्रक्चर कसं लिहिणार. या ठिकाणी कार्बन इथं 3 हायड्रोजन आहेत, या ठिकाणी हायड्रोजन आहेत 3. या ठिकाणी 3 ला 3 हायड्रोजन इथं ड्रॉ करतो, 1 हायड्रोजन, या ठिकाणी 2 हायड्रोजन आणि या ठिकाणी 3 हायड्रोजन. सर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर मध्ये आउटर मोस्ट सेल मधले इलेक्ट्रॉन लिहित असतो आपण. या ठिकाणी इथं कार्बन हायड्रोजन बॉन्ड मधले 2 इलेक्ट्रॉन, या कार्बन हायड्रोजन बॉन्ड मधले 2 इलेक्ट्रॉन, या कार्बन हायड्रोजन बॉन्ड मधले 2 इलेक्ट्रॉन आणि या ठिकाणी ह्या कार्बन ऑक्सिजन बॉन्ड मधले या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन, असे याच्या जवळ झाले 8 इलेक्ट्रॉन्स. आणि या ठिकाणी ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड मधले 2 इलेक्ट्रॉन आणि या ठिकाणी याच्या आउटर मोस्ट सेल मध्ये असतात 6 इलेक्ट्रॉन. 6 पैकी 2 आले तर या ऑक्सिजनच्या आउटर मोस्ट सेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात, बिकॉज द atomic number of oxygen is 8. Atomic number of oxygen is 8. Number of electrons present in the first cell are 2 and number of electrons present in the second cell are 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि याच्याजवळ 6 इलेक्ट्रॉन याच्या आउटर मोस्ट सेल मध्ये आहेत. या ठिकाणी 6 इलेक्ट्रॉन्स याच्या आउटर मोस्ट सेल मध्ये कार्बनच्या, तर 6 इलेक्ट्रॉन त्याने 6 पैकी 2 बॉन्डिंग मध्ये टाकले. 6 इलेक्ट्रॉन पैकी ऑक्सिजनने 2 इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये टाकले. एक बॉन्ड त्याने इकडल्या कार्बन सोबत केला आणि त्या बॉन्ड मध्ये 1 इलेक्ट्रॉन टाकला. 1 इलेक्ट्रॉन त्याने हायड्रोजन सोबत बॉन्डिंग मध्ये टाकला आणि 4 इलेक्ट्रॉन सध्याच्या कंडिशनला या ठिकाणी त्याच्याकडे या ठिकाणी आहेत. असे 8 इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे झाले. 2 आणि 2 4 आणि या ठिकाणी 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि याच्याकडे सुद्धा 2 + 2 4 + 2 6 2 8. या ठिकाणी दॅट इज द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द ठिकाणी मिथिल अल्कोहोल. कारण या ठिकाणी इथं बघा काय आहे, या ऑक्सिजनच्या आउटर मोस्ट सेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. 6 पैकी 1 इलेक्ट्रॉन यानं बॉन्डिंग मध्ये टाकला. एक तर याच्यात कार्बनचा आहे, एक यानं बॉन्डिंग मध्ये टाकला. याच्यामध्ये एक तर हायड्रोजनचा आहे आणि एक यानं बॉन्डिंग मध्ये टाकला. म्हणजे याच्याजवळ 6 इलेक्ट्रॉन होते. 2 त्यानं बॉन्डिंग मध्ये टाकले, 2 त्यानं शेअर केले. म्हणजे न शेअर केलेले लोन पेअर इलेक्ट्रॉन किती आहेत त्याच्याकडे या ठिकाणी, तर 4 इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे लोन पेअर मध्ये आहेत. म्हणजे ऑक्सिजन जवळ 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 इलेक्ट्रॉन आणि कार्बन जवळ 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 इलेक्ट्रॉन. असंच या ठिकाणी इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर पण या ठिकाणी अल्कोहोलचं या ठिकाणी ड्रॉ केलेलं आहे. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द अल्कोहोल. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, स्ट्रक्चर ऑफ अल्कोहोल. हे अल्कोहोलचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे. दॅट इज द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द अल्कोहोल. अल्कोहोलचं हे मिथिल अल्कोहोल. या ठिकाणी मिथिल अल्कोहोलचं हे इलेक्ट्रॉन या ठिकाणी डॉट स्ट्रक्चर. आणि शेवटचं आहे या ठिकाणी वॉटर. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी वॉटरचं लिहायचं आहे. वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. या ठिकाणी वॉटर, वॉटर
या ठिकाणी वॉटर. नेक्स्ट पेजवर या ठिकाणी मी थोडंसं समजून सांगतो. बघा या ठिकाणी वॉटर, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द वॉटर. द वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? तर वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला H2O. H2O मध्ये ऑक्सिजन असते सेंटरला, या साईडला एक हायड्रोजन आणि या साईडला एक हायड्रोजन. आता ऑक्सिजनच्या आउटर मोस्ट सेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. 6 पैकी त्यानं 2 तर बॉन्डिंग मध्ये टाकले, या हायड्रोजन सोबत एक बॉन्डिंग मध्ये टाकला आणि या हायड्रोजन सोबत एक बॉन्डिंग मध्ये टाकला. 6 पैकी त्यानं 2 बॉन्डिंग मध्ये टाकले आउटर मोस्ट सेल मधले, कारण डॉट स्ट्रक्चर मध्ये फक्त आपण आउटर मोस्ट सेल मधलेच इलेक्ट्रॉन लिहित असतो. 6 पैकी 2 त्यानं बॉन्डिंग मध्ये टाकले आणि 4 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे असून या ठिकाणी शिल्लक आहेत, तर ते 4 इलेक्ट्रॉन त्यानं या ठिकाणी आहेत. आता इकडे या बॉन्ड मध्ये हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आहे, इथं हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आहे, कारण हायड्रोजनच्या आउटर मोस्ट सेल मध्ये एक इलेक्ट्रॉन असतो आणि इथं एक इलेक्ट्रॉन आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट झालं आणि हायड्रोजनचं डुप्लेट कंप्लीट झालं. 2 + 2 4 2 6 आणि या ठिकाणी 2 8. ऑक्सिजनच्या आउटर मोस्ट सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आले आणि हायड्रोजनचं डुप्लेट कंप्लीट झालेलं आहे. अशा प्रकारे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आपल्याला वॉटरचं ड्रॉ करायचं आहे. वॉटर मध्ये ऑक्सिजन असणार आहे सेंटरला, इकडं हायड्रोजन असणार आहे, इकडं हायड्रोजन असणार आहे. या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन असणार आहेत. या 2 इलेक्ट्रॉन पैकी एक इलेक्ट्रॉन असणार आहे ऑक्सिजनचा आणि एक इलेक्ट्रॉन असणार आहे हायड्रोजनचा. इकडं सुद्धा एक इलेक्ट्रॉन असणार आहे ऑक्सिजनचा आणि एक इलेक्ट्रॉन असणार आहे हायड्रोजनचा. 6 पैकी 2 इलेक्ट्रॉन्स त्यांनी बॉन्डिंग मध्ये टाकले, 4 इलेक्ट्रॉन्स राहिले. ते 4 इलेक्ट्रॉन्स 2 इलेक्ट्रॉन्स मी वर लिहिले, 2 इलेक्ट्रॉन्स खाली लिहिले. दॅट इज द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द वॉटर. या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ वॉटर आहे. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ वॉटर. या ठिकाणी हे वॉटरचं इलेक्ट्रॉन या ठिकाणी डॉट स्ट्रक्चर आहे. दॅट इज द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द वॉटर. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे. सर्वात पहिले आपल्याला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर या ठिकाणी मिथेनचं लिहायचं होतं आणि या ठिकाणी मिथेनचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो CH4 आहे. त्याच्यानंतर इथिनचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर लिहायचं होतं. इथिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे या ठिकाणी C2 आणि या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड C2H4 हा इथिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. मिथेनॉलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4O बी लिहू शकतो आपण किंवा CH3OH लिहू शकतो. वॉटरचा तर सांगायचं काम नाही. वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला या ठिकाणी H2O आहे. अशा प्रकारचा या ठिकाणी जे आहे तर जो एक्झरसाइजचा सेकंड क्वेश्चन होता, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर या ठिकाणी लिहायचं होतं विदाउट शोविंग द सर्कल. या ठिकाणी इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर विदाउट शोविंग द सर्कल आपण लिहिलेला आहे. या ठिकाणी थर्ड क्वेश्चन कडे आपण जाणार आहोत. या ठिकाणी जो थर्ड क्वेश्चन आहे ड्रॉ ऑल पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द कंपाउंड फ्रॉम देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला. ड्रॉ ऑल पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ कंपाउंड फ्रॉम देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला गिवन बिलो. आणि या ठिकाणी काही या ठिकाणी मॉलिक्युलर फॉर्म्युलेज दिलेले आहेत काही कंपाऊंडचे आणि त्या मॉलिक्युलर फॉर्म्युलाचे पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युले या ठिकाणी जे आहे तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर या ठिकाणी क्वेश्चन हा एक्झरसाइजचा या ठिकाणी हा थर्ड क्वेश्चन आहे. एक्झरसाइजचा हा या ठिकाणी कोणता क्वेश्चन आहे तर एक्झरसाइजचा हा या ठिकाणी थर्ड क्वेश्चन आहे. दॅट इज द थर्ड क्वेश्चन ऑफ द एक्झरसाइज. या ठिकाणी हा एक्झरसाइजचा तिसरा क्वेश्चन आहे. थर्ड क्वेश्चन ऑफ द एक्झरसाइज. ड्रॉ ऑल पॉसिबल या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ कंपाउंड फ्रॉम दिअर मॉलिक्युलर फॉर्म्युला गिवन बिलो. आणि पहिला दिलेला C3H8. या ठिकाणी C3H8 या ठिकाणी C3H8 या ठिकाणी C3H8 या ठिकाणी असं पहिले या ठिकाणी दिलेला आहे बघा C3H8. बघा CH4 याचा एकच स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. कार्बन आणि कार्बनला अटॅच केले या ठिकाणी जे आहे 4 हायड्रोजन CH4. दुसरा जे आहे C2
2 2 जा 4 आणि या ठिकाणी 4 + 2 6 याचा जर स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण या ठिकाणी ड्रॉ केला तर याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला या ठिकाणी कार्बन आणि या ठिकाणी कार्बन असा कार्बन कार्बन आहे आणि या ठिकाणी या कार्बन जवळ सुद्धा या ठिकाणी किती हायड्रोजन आहेत 3 हायड्रोजन आणि या कार्बन जवळ सुद्धा किती हायड्रोजन तर या ठिकाणी 3 हायड्रोजन याचा एकच स्ट्रक्चरल फॉर्म्युला पॉसिबल आहे याचा दुसरा काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला या ठिकाणी पॉसिबल नाही त्याच्यानंतर CH3 या ठिकाणी C3H8 या ठिकाणी C3H8 C3H8 या ठिकाणी C3H8 C3H8 याचा मॉलिक्युलर स्ट्रक्चरल फॉर्म्युला असाच पॉसिबल आहे याला सुद्धा दोन स्ट्रक्चरल फॉर्म्युले नाहीत या ठिकाणी एकच या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्म्युला याला सुद्धा एकच स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे याला सुद्धा एकच या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे परंतु या ठिकाणी जर आपण C4 या ठिकाणी H8 घेतला तर याला मात्र वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले दोन स्ट्रक्चरल फॉर्म्युले पॉसिबल आहेत ते पॉसिबल दोन स्ट्रक्चरल फॉर्म्युले कसे C4H8 ला एक स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो पॉसिबल आहे एक पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे C4H8 चा म्हणजे ब्यूटेनचा तर 4 कार्बन 1 2 3 4 या कार्बन जवळ एक बॉन्ड आहे 3 ची गरज आहे याला 3 हायड्रोजन अटॅच केले या कार्बन जवळ 2 बॉन्ड आहेत याला 2 ची गरज आहे 2 हायड्रोजन अटॅच केले या कार्बन जवळ सुद्धा काय आहे 2 बॉन्ड आहेत 2 ची गरज आहे 2 हायड्रोजन अटॅच केले आणि या कार्बन जवळ सुद्धा या ठिकाणी जे आहे एकच बॉन्ड होता 3 ची गरज आहे हे याचा एक स्ट्रक्चरल फॉर्म्युला पॉसिबल आहे दुसरा पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युला याचा असा आहे की या ठिकाणी 3 कार्बन आपण असे घेतले 1 2 3 आणि एक कार्बन जे आहे असा अपर साइडला अटॅच केला आणि याला हायड्रोजन अटॅच केले तर या कार्बन जवळ किती तर या कार्बन जवळ या ठिकाणी एकच बॉन्ड आहे 3 बॉन्डची गरज आहे म्हणून याला 3 हायड्रोजन अटॅच केले या कार्बन जवळ या ठिकाणी 3 बॉन्ड आहेत एक बॉन्ड आहे 3 ची गरज आहे 3 हायड्रोजन अटॅच केले या कार्बन जवळ 3 बॉन्ड आहे एकाचीच गरज आहे एक हायड्रोजन अटॅच केला या कार्बन जवळ एकच बॉन्ड आहे 3 बॉन्डची गरज आहे म्हणून याला या ठिकाणी 3 हायड्रोजन अटॅच केले दॅट इज द सेकंड स्ट्रक्चरल फॉर्म्युला पॉसिबल ऑफ द ब्युटेनचा सेकंड स्ट्रक्चरल फॉर्म्युला या ठिकाणी पॉसिबल आहे असे दोन स्ट्रक्चरल फॉर्म्युले या ठिकाणी ब्युटेनचे पॉसिबल आहेत आणि आपल्याला ड्रॉ ऑल पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड फ्रॉम देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला या क्वेश्चन मध्ये आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युलाज दिलेले आहेत आणि त्याच्यावरून त्याचे पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युलाज या ठिकाणी लिहायचे आहेत आणि ऑप्शन नंबर या ठिकाणी हे जे दिलेला आहे तो दिलेला आहे C3H8 आणि याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला जर लिहायचा झाला तर 3 कार्बन 1 या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 3 कार्बन आणि 3 कार्बनच्या नंतर या ठिकाणी याला अटॅच केले हायड्रोजन या ठिकाणी या कार्बन जवळ एकच बॉन्ड आहे एक बॉन्ड असल्यामुळे याला 3 बॉन्डची गरज आहे याला 3 हायड्रोजन अटॅच केले या कार्बन जवळ या ठिकाणी जे आहे 2 बॉन्ड आहेत 2 ची गरज आहे कारण कार्बन जवळ टोटल 4 बॉन्ड पाहिजे बिकॉज द व्हॅलेन्सी ऑफ कार्बन इज 4 म्हणून कार्बन जवळ पाहिजे 4 बॉन्ड या कार्बन जवळ एक बॉन्ड आहे या कार्बन जवळ या ठिकाणी 2 बॉन्ड आहेत 2 ची गरज आहे म्हणून याला 2 हायड्रोजन अटॅच केले या कार्बन जवळ एकच बॉन्ड आहे म्हणजे याला 3 बॉन्डची गरज आहे म्हणून याला या ठिकाणी जे आहे तर 3 हायड्रोजन या ठिकाणी अटॅच केले दॅट इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द प्रोपेन हा प्रोपेन आहे कारण कार्बनच्या दुपटीपेक्षा 2 न जास्त हायड्रोजन आहेत 3 2 जा 6 आणि 6 + 2 या ठिकाणी किती येते तर या ठिकाणी 8 येते दॅट इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ प्रोपेन स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ प्रोपेन या ठिकाणी आपल्याला दिलेला प्रोपेन आहे आणि या ठिकाणी प्रोपेनचा हा या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे आणि एकच स्ट्रक्चरल फॉर्म्युला प्रोपेनचा या ठिकाणी पॉसिबल आहे दुसरा स्ट्रक्चरल फॉर्म्युला याचा पॉसिबल नाही स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द प्रोपेन याला थोडंसं साइडला शिफ्ट करून घेतो आणि याच्यातलं जे दुसरं ऑप्शन आहे
या ठिकाणी दुसरा ऑप्शन मी या ठिकाणी घेतो. ऑप्शन नंबर बी जे दिलेलं आहे याच्यामध्ये, ऑप्शन नंबर बी मध्ये दिलं, ऑप्शन नंबर बी जे दिलेलं आहे या ठिकाणी ब्युटेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलाय C4H10. 4 2 8, 8 + 2 10. कार्बनच्या दुपटीपेक्षा 2 न जास्त हायड्रोजन ब्युटेन. आता ब्युटेन आहे ते या ब्युटेनला मात्र 2 पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युले आहेत. पहिला पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युला या ठिकाणी कार्बन, या ठिकाणी कार्बन, या ठिकाणी कार्बन, या ठिकाणी कार्बन आणि याला अटॅच करायचे आहेत हायड्रोजन. आणि या ठिकाणी या कार्बन जवळ एक बॉन्ड आहे आणि एक बॉन्ड असल्यामुळं या ठिकाणी 3 बॉन्डची गरज आहे. म्हणून याला जे आहे या ठिकाणी 3 हायड्रोजन अटॅच केले. त्याच्यानंतर या कार्बन जवळ या ठिकाणी 2 बॉन्ड आहेत, 2ची गरज आहे. याला 2 हायड्रोजन अटॅच केले. या कार्बन जवळ सुद्धा 2 बॉन्ड आहेत, याला 2 बॉन्डची गरज आहे. 2 हायड्रोजन अटॅच केले. या कार्बन जवळ एकच बॉन्ड आहे, याला 3 बॉन्डची गरज आहे. म्हणून या ठिकाणी याला अटॅच केले. या ठिकाणी 3 हायड्रोजन्स. असं या ठिकाणी जे आहे टोटल 4 हायड्रोजन या ठिकाणी आहेत. हा पहिला स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे याचा. दुसरा जर याचा पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर दुसरा पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युला याचा असा होऊ शकते. दुसरा पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युला याचा असा होऊ शकते. या ठिकाणी आपण काढले कार्बन 1, या ठिकाणी 2, या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 3 कार्बन या ठिकाणी अटॅच केले एका लाईन मध्ये. या ठिकाणी 3 कार्बन घेतले आणि या ठिकाणी जे आहे बाकी त्याला हायड्रोजन अटॅच केले. या ठिकाणी एक कार्बन अप्पर साइडला अटॅच केला, खाली बी अटॅच करू शकतो आपण. या कार्बनला खाली अटॅच केला किंवा वर अटॅच करा. एक कार्बन वर अटॅच केला. आता अटॅच करायचे हायड्रोजन. तर कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. कार्बन जवळ 4 बॉन्ड पाहिजे. या कार्बन जवळ 1 बॉन्ड आहे. त्यामुळे याला किती बॉन्डची गरज आहे? या कार्बन जवळ या ठिकाणी 1 बॉन्ड आहे, याला 3 बॉन्डची गरज आहे. याला 3 हायड्रोजन अटॅच केले. या ठिकाणी या कार्बन जवळ 3 बॉन्ड आहेत, 1 2 3. एका हायड्रोजनची गरज आहे, एक हायड्रोजन अटॅच केला. या कार्बन जवळ ओनली 1 बॉन्ड आहे. दिस कार्बन हॅज ओनली 1 बॉन्ड, दॅट कार्बन रिक्वायर 3 बॉन्ड्स. म्हणून याला या ठिकाणी 3 हायड्रोजन या ठिकाणी अटॅच केले आणि या कार्बन जवळ एकच बॉन्ड आहे. त्याच्यामुळे याला 3 बॉन्डची गरज आहे. त्याच्यामुळे याला या ठिकाणी 3 हायड्रोजन अशा पद्धतीनं या ठिकाणी अटॅच केले. दॅट इज द सेकंड पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द ब्युटेन. या ठिकाणी हा ब्युटेनचा दुसरा पॉसिबल या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. असे ब्युटेनला 2 पॉसिबल या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्म्युले आहेत. या ठिकाणी ऑल पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युलाज ऑफ द ब्युटेन. या ठिकाणी ऑल पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युलाज ऑफ द ब्युटेन. असे ब्युटेनचे या ठिकाणी 2 पॉसिबल या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्म्युलाज आहेत. या ठिकाणी ब्युटेनचे असे 2 पॉसिबल या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्म्युलाज आहेत. ब्युटेन हॅज 2 पॉसिबल या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्म्युलाज. ब्युटेन जवळ 2 या ठिकाणी पॉसिबल या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्म्युलाज आहेत. ब्युटेन जवळ 2 पॉसिबल या ठिकाणी अशा प्रकारचे 2 स्ट्रक्चरल फॉर्म्युलाज या ठिकाणी ब्युटेन जवळ असे 2 पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युलाज आहेत. या ठिकाणी ऑल पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युलाज ऑफ ब्युटेन. ऑल पॉसिबल, ऑल पॉसिबल, ऑल पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ ब्युटेन. ऑल पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ ब्युटेन. या ठिकाणी हे ब्युटेनचे 4 पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युलाज आहेत ब्युटेनचे. त्याच्यानंतर या ठिकाणी लास्ट या ठिकाणी एक राहिलेला आहे ऑप्शन. त्या ऑप्शन बद्दल या ठिकाणी आपण आता डिस्कशन करणार आहोत आणि ते ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी, C3H4. या ठिकाणी ऑप्शन नंबर C3H4 या ठिकाणी जे आहे C3H4
4. ओनली वन स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज पॉसिबल. याचा फक्त एक आणि एकच स्ट्रक्चरल फॉर्म्युला पॉसिबल आहे आणि तो पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युला या ठिकाणी कार्बन, या ठिकाणी कार्बन, या ठिकाणी कार्बन आणि हायड्रोजन आहे 4च. त्याच्यामुळे या ठिकाणी एका ठिकाणी जर डबल बॉन्ड दिला तर जमते का बघा. या ठिकाणी जे आहे ती 4 हायड्रोजन आहेत, याला 3 हायड्रोजनची गरज आहे. या ठिकाणी याला 3 हायड्रोजन अटॅच केले. या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड जर दिला आपण, या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड जर दिला इथं, या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड तर या ठिकाणी या कार्बन जवळ 4 ला 4 बॉन्ड झाले. या कार्बन जवळ बघा एक बॉन्ड होता, 3 हायड्रोजन अटॅच केले. या कार्बन जवळ इकडून एक बॉन्ड आणि या साईडला 3 बॉन्ड, 4 बॉन्ड झाले. या कार्बन जवळ 3 बॉन्ड आहेत, एकाची गरज आहे, एक हायड्रोजन. बघा 3 कार्बन आणि एक हायड्रोजन, 3 कार्बन आणि 4 हायड्रोजन, 1 2 3 4 हायड्रोजन. दॅट इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला. या ठिकाणी हा याचा या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. या ठिकाणी दॅट इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द प्रोपाइन. स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ प्रोपाइन. या ठिकाणी नाव लिहूच नका, C3H4 लिहा. या ठिकाणी सुद्धा जे दिलं प्रॉब्लेम मध्ये तेच लिहा. नाव जर दिलं तर नाव लिहा C4H10 आणि या ठिकाणी याचं या ठिकाणी नाव लिहा C3 या ठिकाणी H8 आणि या ठिकाणी हे याचा या ठिकाणी जे आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला या ठिकाणी जे आहे हा याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. असा या ठिकाणी जे आहे थर्ड क्वेश्चन या ठिकाणी एक्झरसाइजचा होता. चुकून मी क्वेश्चन नंबर या ठिकाणी 2 लिहिलेला आहे, बट दॅट इज द थर्ड क्वेश्चन. हा तिसरा क्वेश्चन या ठिकाणी पॉसिबल क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी एक्झरसाइजचा जो काही फोर्थ क्वेश्चन आहे या ठिकाणी एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स विथ एक्झाम्पल आणि या ठिकाणी स्ट्रक्चरल आयसोमरिझम, स्ट्रक्चरल आयसोमर्स असे या ठिकाणी जे आहे कन्सेप्ट आहे स्ट्रक्चरल आयसोमर्स. विथ एक्झाम्पल या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे. तर बघा या ठिकाणी क्वेश्चन आहे स्ट्रक्चरल आयसोमर्स पहिलं दिलेलं आहे. याच्यात बरेच सबमिट आहेत या ठिकाणी. तर पहिला सबमिट आहे या ठिकाणी स्ट्रक्चरल आयसोमर. या ठिकाणी स्ट्रक्चरल आयसोमर, या ठिकाणी स्ट्रक्चरल आयसोमर्स. स्ट्रक्चरल आयसोमर्स म्हणजे काय आहे आताच आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलं होतं. एक्झाम्पल स्ट्रक्चरल आयसोमरचं आहे. दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ द स्ट्रक्चरल आयसोमर. या ठिकाणी हे जे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे या ठिकाणी बी नंबरचं हे स्ट्रक्चरल आयसोमरचं एक्झाम्पल आहे. स्ट्रक्चरल आयसोमर म्हणजे काय तर या ठिकाणी द कंपाऊंड स्ट्रक्चरल आयसोमर म्हणजे काय तर या ठिकाणी स्ट्रक्चरल आयसोमर म्हणजे द कंपाऊंड having same molecular formula, the compound having same molecular formula, the compound having same molecular formula but different structural formula. The compound having same molecular formula but different structural formula. The compound having same molecular formula या ठिकाणी but different structural formula. The compound having same molecular formula but different structural formula is called as या ठिकाणी structural is called as
या ठिकाणी स्ट्रक्चरल आयसोमरिझम, स्ट्रक्चरल आयसोमर्स, त्याला स्ट्रक्चरल आयसोमर्स म्हणतात. दॅट इज द डेफिनेशन ऑफ द स्ट्रक्चरल आयसोमर. या ठिकाणी स्ट्रक्चरल आयसोमरची डेफिनेशन आहे. ह्याचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल आणि या ठिकाणी जे आहे याच्या एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी एक्झाम्पल मी पहिलं घेतो आणि याच्या एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी एक्झाम्पल घेतो. या ठिकाणी C5 H12 या ठिकाणी प्रोपेन, C5H12 दॅट इज द प्रोपेन. या ठिकाणी प्रोपेन याचं एक्झाम्पल घेतो आणि प्रोपेनचे पॉसिबल या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण इथं लिहिण्याचा प्रयत्न करू. C5H10 पहिलं तर या ठिकाणी याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला या ठिकाणी 5 ला 5 कार्बन स्ट्रेट लाईन मध्ये घ्या. 5 ला 5 कार्बन या ठिकाणी स्ट्रेट लाईन मध्ये घ्या. 3 4 आणि या ठिकाणी 5 कार्बन स्ट्रेट लाईन मध्ये घेतले. 1 2 3 4 5 या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता या ठिकाणी या कार्बन जवळ एकच बॉन्ड आहे, 3 बॉन्डची गरज आहे. याला 3 हायड्रोजन अटॅच केले. या कार्बन जवळ सुद्धा 2 बॉन्ड आहेत, 2 ची गरज आहे. याला 2 हायड्रोजन अटॅच केले. या कार्बन जवळ सुद्धा 2 बॉन्ड आहेत, 2 ची गरज आहे. 2 हायड्रोजन अटॅच केले. या कार्बन जवळ सुद्धा 2 बॉन्ड आहेत, 2 ची गरज आहे. 2 हायड्रोजन अटॅच केले आणि या कार्बन जवळ एकच बॉन्ड आहे, 3 बॉन्डची गरज आहे. 3 हायड्रोजन अटॅच केले. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा. कार्बन किती 1 2 3 4 5 5 कार्बन, 5 कार्बन आहे त्याच्याजवळ. या ठिकाणी 5 कार्बन आहेत आणि हायड्रोजन किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हायड्रोजन आहे 12. दॅट इज द फर्स्ट आयसोमर. हा पहिला आयसोमर आहे कोणाचा तर या ठिकाणी प्रोपेनचा. या ठिकाणी दॅट इज द फर्स्ट आयसोमर ऑफ द प्रोपेन. या ठिकाणी प्रोपेनचा हा फर्स्ट आयसोमर आहे. या ठिकाणी फर्स्ट आयसोमर या ठिकाणी प्रोपेनचा हा या ठिकाणी पहिला आयसोमर आहे. प्रोपेनचा हा या ठिकाणी पहिला आयसोमर आहे प्रोपेनचा. या ठिकाणी दॅट इज द फर्स्ट आयसोमर ऑफ द प्रोपेन. या ठिकाणी प्रोपेनचा पहिला आयसोमर आहे. आता दुसरा आयसोमर, सेकंड आयसोमर जर या ठिकाणी प्रोपेनचा ड्रॉ करायचा झाला, सेकंड आयसोमर जर या ठिकाणी प्रोपेनचा ड्रॉ करायचा झाला तर या ठिकाणी सेकंड आयसोमर मी या ठिकाणी ड्रॉ करतो. 5 कार्बन आहे, त्याच्यापैकी 4 कार्बन, कार्बन 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4 आणि एक कार्बन जे आहे या ठिकाणी मी वर अटॅच करतो. असा एक कार्बन वर अटॅच केला. 5 कार्बन हायड्रोजन तर या ठिकाणी अटॅच करता येते. या कार्बन जवळ एक बॉन्ड आहे, 4 बॉन्डची गरज आहे. एक बॉन्ड आहे, 4 लागते. एक आहे, 3 ची गरज आहे. याला 3 हायड्रोजन अटॅच केले. या कार्बन जवळ 1 2 3 बॉन्ड आहेत, 4 पाहिजे, 3 आहेत. एका हायड्रोजनची गरज आहे, एक हायड्रोजन अटॅच केला. या कार्बन जवळ एक सिंगल बॉन्ड आहे, त्याला 3 बॉन्डची गरज आहे. म्हणून या ठिकाणी 3 हायड्रोजन अटॅच केले. या कार्बन जवळ 2 बॉन्ड आहेत, 2 ची गरज आहे. या ठिकाणी 2 हायड्रोजन अटॅच केले. या कार्बन जवळ सिंगल बॉन्ड आहे, 3 बॉन्डची गरज आहे. या ठिकाणी इथं 3 हायड्रोजन जे आहे तर या ठिकाणी अटॅच केलेले आहेत. आणि हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. दुसरं सेकंड आयसोमर आहे या ठिकाणी कोणाचा तर प्रोपेनचा. दॅट इज द सेकंड आयसोमर ऑफ प्रोपेन. या ठिकाणी हा सेकंड आयसोमर आहे प्रोपेनचा. सेकंड या ठिकाणी आयसोमर आहे प्रोपेनचा, सेकंड आयसोमर. त्याचा बी मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा. कार्बन किती आहेत 1 2 3 4 कार्बन आहेत आणि हायड्रोजन किती आहेत या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि या ठिकाणी हायड्रोजन आहे 12. मॉलिक्युलर फॉर्म्युला या दोघांचाही सेम आहे. या ठिकाणी C5H12 या ठिकाणी कार्बन 5 आहेत, कोण बाय मिस्टेकली मी या ठिकाणी 4 लिहिले गेले. 1 2 3 4 आणि 5 कार्बन. या ठिकाणी याचा सुद्धा मॉलिक्युलर फॉर्म्युला
C5H12 याचा सुद्धा मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H12. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज सेम but the structural formula is different. Therefore, these are structural isomer of with each other. हे एकमेकाचे या ठिकाणी काय आहेत स्ट्रक्चरल आयसोमर आहेत. तिसरा जर स्ट्रक्चरल आयसोमर लिहायचा झाला तर थर्ड स्ट्रक्चरल आयसोमर सुद्धा आपण या ठिकाणी याचा लिहू शकतो. थर्ड स्ट्रक्चरल आयसोमर सुद्धा या ठिकाणी जे आहे याचा लिहू शकतो. या ठिकाणी थर्ड स्ट्रक्चरल आयसोमर सुद्धा याचा या ठिकाणी जे आहे तर लिहू शकतो. या ठिकाणी जे आहे कार्बन, या ठिकाणी कार्बन, या ठिकाणी इकडे सुद्धा कार्बन, एक कार्बन अटॅच करतो वर आणि एक कार्बन अटॅच करतो या ठिकाणी जे आहे खाली. 5 कार्बन झाले, 5 कार्बन होते. हायड्रोजन अटॅच करायचे आहेत तर या ठिकाणी हायड्रोजन या कार्बन जवळ एक बॉन्ड आहे, 3 हायड्रोजनची गरज आहे तर या ठिकाणी 3 हायड्रोजन यात अटॅच केले. या कार्बन जवळ सिंगल बॉन्ड आहे, 3 बॉन्डची गरज आहे. याला सुद्धा या ठिकाणी जे आहे 3 हायड्रोजन अटॅच केले. या कार्बन जवळ सुद्धा सिंगल बॉन्ड आहे, 3 हायड्रोजनची गरज आहे. या ठिकाणी 3 हायड्रोजन अटॅच केले. या कार्बन जवळ सुद्धा सिंगल बॉन्ड आहे, 3 हायड्रोजनची गरज आहे. या ठिकाणी 3 हायड्रोजन याला सुद्धा या ठिकाणी जे आहे तर इथं अटॅच केलेले आहेत आणि याचा सुद्धा हा थर्ड या ठिकाणी आयसोमर आहे. थर्ड आयसोमर आहे. थर्ड आयसोमर प्रोपेनचा हा तिसरा आयसोमर आहे. दॅट इज द थर्ड आयसोमर. थर्ड आयसोमर, थर्ड आयसोमर याचा सुद्धा मॉलिक्युलर फॉर्म्युला तेच आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला तेच आहे. 1 2 3 4 5. त्या ठिकाणी कार्बन 5 आणि हायड्रोजन किती तर या ठिकाणी 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12. या ठिकाणी C5H12. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज सेम, structural formula is different. The compound having same molecular formula but a different structural formula is called as isomer. The compound having same molecular formula but a different structural formula is called as isomers. असं या ठिकाणी जे आहे तिसऱ्या मधला पहिला जो एक्झाम्पल होतं त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी स्ट्रक्चरल आयसोमर म्हणजे काय आणि या ठिकाणी जे आहे स्ट्रक्चरल आयसोमर विथ एक्झाम्पल या ठिकाणी जे आहे प्रूव्ह करायचं होतं. आपण त्या ठिकाणी जे आहे स्ट्रक्चरल आयसोमर विथ एक्झाम्पल या ठिकाणी जे आहे प्रूव्ह केलेला आहे. असा चौथ्या मधला पहिली हे नावाचं जे होता तो आपण डिस्कस केलेला आहे. बाकीचा PCDE या ठिकाणी जे आहे जे राहिलेले आहेत ते राहिलेले आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहोत.